हा विक्रम बोल. काय भांडण चालू ठेवायचंय का मिटवायचंय? आपल्यातले सगळे निर्णय तूच घेतोस. कोणी ऐकलं तर खरंच वाटेल. खरं तेच आहे. शेवटी होतं तेच जे तुला हवं असतं. जाऊ दे ना. काही वाद हरून जिंकायचे असतात. त्यातलाच हा एक आहे. म्हणून मीच म्हणतो सॉरी. सॉरी बोलण्याची काहीच गरज नाहीये विक्रम. तुला माहिती आहे मी फार काळ तुझ्यावर चिडून राहू शकत नाही. फक्त एवढंच सांगायचंय विक्रम की मी माझ्या आयुष्यातली छोट्यातली छोटी गोष्ट तुझ्याबरोबर शेअर करते, पण तू एनिवे मला कंप्लेंट करण्याचाही काही हक्क नाहीये. आफ्टर ऑल आय एम नॉट युअर वाईफ. हे डोंट से दॅट अनु. खरं काय आहे जे त्या दिवशी त्या मुलाच्या डोळ्यांनी पाहिलं ते का स्वतःच्या कानांनी ऐकलं ते? अनन्या किती सहजपणे सांगून गेली की विक्रम मनारसे घरी आला होता, इथं तासभर थांबला होता. तिच्या आवाजात कुठलाच अपराधीपणा जाणवला नाही. तो आवाजात नव्हता कारण तो मनात नव्हता. खरंच ती निर्दोष आहे का? मीच माझ्या मनाने एक घाणेरडे संशय रचले तिच्या भोवती. विक्रमचा चार्जर माझा चार्जर झालं. बाबा राहू दे ना आता, जाऊ देत. राहू दे काय, बॅग मिळाल्यानंतर लॉक लागायलाच पाहिजे. मला ना कॉम्बिनेशन आठवत नाही. म्हणजे एवढं आठवतं की कोणाची तरी जन्मतारीख आहे, पण माझी वनिताची का देवीची. वनिता तुला आठवते का? मला नाही आठवत. आणि नाही ना तिथे पाणी उकळून प्या. हा उकळून काय, मिनरल वॉटर घेऊ ग आम्ही. हा ते बेस्ट. आणि हे दोघं अजूनही तयार झाले नाहीये. विक्रम, देवी. हो आलो 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 आलो. हाय कॅप्टन. मग काल मस्त जश्न बनवला असेल ना? जरा बस. कॅप्टन आता मला वेळ नाहीये. मी फक्त तुम्हाला सांगायला आले होते की मी आली आहे इथे. बस म्हटलं ना. कॅप्टन खाली बस. हा जो काही बेसचा आवाज लावायला शिकलायत ना तुम्ही आजकाल. बस. प्रश्न जुनाच आहे, परत एकदा विचारतो. यावेळी खऱ्या उत्तराची अपेक्षा आहे. विक्रम मनारसेबद्दल तुला काय माहिती आहे? कॅप्टन हे मिशनवर असताना सैनिक कशाच्या जोरावर जगतो माहिती आहे? इंट्युशनच्या. जगण्यात आणि मरण्यात फक्त एका सेकंदाचं, एका इंचाचं, एका पावलाचं, एका वळणाचं, एका निर्णयाचं अंतर असतं. जेव्हा आपली मुलंच आपल्याशी खोटं बोलतात, आपला विश्वासघात करतात, पाठीत खंजीर खुपसतात, जगण्यात तरी काय अर्थ आहे? हाय मयंक. हाय अनन्या, कशी आहेस तू? व्हॉट्स रॉंग विथ यू? थोडं फॉर्मल का होतोयस? कारण खूप मोठा माणूस मला सांगून गेला, मयंक तू खूप चांगला माणूस आहेस. म्हटलं असेल बुवा. आजपर्यंत आपला चांगुलपणा बहुतेक आपल्याच लक्षात आला नसेल, म्हणून आज मी चांगल्या माणसाच्या भूमिकेत आहे. वेल विक्रम दादूशी साताऱ्याच्या वाड्याबद्दल काहीतरी बोलत होता. काय प्रोजेक्ट आहे ते? विक्रमनं नाही सांगितलं तुला? हो सांगितलंय ना, पण उडत उडत. ते प्रोजेक्ट पण उडतं उडतच आहे. विक्रम गेलाय तिकडे, आल्यावर ठरेल हाऊ टू गो अबाउट धिस. आफ्टर ऑल ही इज द बॉस ना. या ऑफकोर्स. हा गौरी बोल. अनेक कॅप्टनला सगळं कळलंय. काय? तुझ्याबद्दल आणि विक्रम बद्दल.
राम राम. राम राम. तुम्ही म्या चंदू, इथला टेक केअर. अच्छा, तुम्ही इथले केअरटेकर आहात का? जमदाडे साहेबांनी सांगितलं असेलच की. त्यांनी म्हणलं पाहुणं येणार आहे, पाहुण्यांची फॅमिली बी येणार आहे. हो, आली की काय फॅमिली? बेबीचं नाव काय? देवयानी. जाक, तुम्ही चला, मी सामान आणतो. एवढ्या मोठ्या वाड्याची देखभाल तुम्ही एकटे करता? तुम्ही करू नका ना मला. कान दुखत्याल सारखं ऐकून. होय, मीच असतो इथं. सकाळी गावातली बाई येऊन झाडलोट करते, पण बाकी मीच असतो. तसं बी इथं ऐकाय देखभाल कराया. अहो, मेल्या हत्तीचे सुळे धरून बसलोय. धनी म्हणत होते ते इथं काय रिस्टॉर काढणारे. हा, रिसॉर्ट. तेच ते. रिस्टॉर काढलं की कसं लोकांची ये जा वाढती. नाहीतर ही तर निसती भूतच. भूत? चंदू का काय ते भूत आहे? मागची पडकी बाजू आहे ना व, तिथे लांब केसाची हाडळ राहते. आणि मागल्या पिपळावर. आपण आज जाऊया विक्रम. इथे खूप गारठा आहे. चल देवी. वय तुम्ही चला, मी आणतो सामान. दादा भूत किती मज्जा. देवी चल आज जाऊया आपण. आज जाऊया.